Hello students, welcome to the Swadhyay Vidyarthi Mitra YouTube channel, and today we are going to solve 3.4 Think Before You Speak English workshop from your 9th standard English textbook. विद्यार्थ्यांना नवीन असेल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. माझं नाव आहे सपना टीचर आणि आपण आता इथे संपूर्ण स्वाध्याय सोडवणार आहोत या इंग्लिश वर्कशॉपचा. त्यामुळे लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा. इंग्लिश वर्कशॉपचा पहिला प्रश्न आहे, द सेम वर्ड कॅन बी यूज ॲज अ नाउन इन सम सेंटेन्स अँड वर्ब इन अदर्स. फॉर एक्झाम्पल, म्हणजे काही शब्द हा वर्ब पण वापरतो तो नाउन पण. कसा बघा, नाउन वर्ब इथे काय चेंज हा शब्द पहिला घेतला आपण. नाउन म्हणून वी नीड अ चेंज इन आवर बिहेवियर आणि वर्ब म्हणून वी शुड चेंज आवर हॅबिट्स. सेकंड वर्ड आहे शो. नाउन द मॅजिक शो वॉज इंटरेस्टिंग आणि वर्ब आहे प्लीज शो मी युअर नोटबुक. थ्रो नाउन म्हणून कसा वापरायचा, ही मेड अ स्ट्रॉंग थ्रो इन द गेम. इथं मेड हा भूतकाळ इथे वर्ब आहे आणि वर्ब म्हणून कसा वापरलाय, डू नॉट थ्रो स्टोन्स. आता रिटर्न नाउन म्हणून वापरलाय, हिज रिटर्न मेड एव्हरीवन हॅपी. तर मेड इथे वर्ब आहे आणि रिटर्न नाउन आहे. वर्ब वापरलाय प्लीज रिटर्न द बुक टुमॉरो. बेनिफिट म्हणजे फायदा. नाउन म्हणून वापरला एक्सरसाइज हॅज मेनी हेल्थ बेनिफिट्स आणि वर्ब म्हणून वापरलाय दिस ॲडवाइस विल बेनिफिट यू. Second day, complete the following. Our ears are like funnels because they are always open and receive sounds continuously. The two rows of teeth are like a fence because they control the words before they come out. The two lips are like a fence because they stop or allow words to be spoken. Harsh words are like scattered bits of paper carried away by the wind because once spoken, they cannot be taken back. Write a brief summary of the story of the young man and his spiritual teacher, making the young man the narrator. Brief summary करूयात आपण. I went quickly to my spiritual teacher for advice because I had spoken harsh and unkind words to my friend. I feared that I had lost his friendship. The teacher gave me a sheet of paper and asked me to write down all the harsh words I had spoken. Then he asked me to tear the paper into small pieces and throw them out of the window. After that, he asked me to collect the pieces. I could not find even a single piece. The teacher explained that spoken words are like the scattered piece of paper. Once spoken, they cannot be taken back. I learned to think before speaking in anger. Translate the following sentences into your mother tongue. The first question we must ask ourselves before we speak, is it true? बोलण्यापूर्वी स्वतःला विचारायचं पहिला प्रश्न की हे सत्य आहे का. द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लीजंट. दुसरा प्रश्न विचारायचा की ते आनंददायी आहे का. अँड थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इट युजफुल. सॉक्रेटिस यांच्या मते तिसरा प्रश्न आहे ते उपयुक्त आहे का. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. लँग्वेज स्टडीचा पार्ट आहे, फार महत्वाचा आहे. अँटिथेसिस म्हणजे काय. अँटिथेसिस म्हणजे एका वाक्यात विरुद्ध कल्पना मांडण्याची अलंकारिक पद्धत. आता उदाहरण बघा. गिव्ह एव्हरी मॅन दाय इयर बट फ्यू दाय वाईस. मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्ड. पेशन्स इज बिटर बट इट हॅज अ स्वीट फ्रूट. आता एक्झाम्पल ऑफ अँटिथेसिस कसं करूयात आपण. मदर टंग मराठी आणि इंग्लिश. जशी करणी तशी भरणी. ॲज यू सो शॅल वी रीप. याच्यामध्ये दोन विरुद्ध कल्पना आल्या, तिथे सुद्धा अँटिथेसिस आहे. थेंबे थेंबे तळे साचे. ड्रॉप बाय ड्रॉप पॉन्ड इज फिल्ड. अति तेथे माती. एक्सेस ऑफ एनिथिंग इज हार्मफुल. आजचे काम उद्यावर ढकलू नको. डू नॉट पुट ऑफ टुडेज वर्क विल टुमॉरो. आता क्वेश्चन 7 फार महत्वाचा आहे. क्लॉज आहे बघा. मेन क्लॉज आणि डिपेंडंट किंवा सबऑर्डिनेट क्लॉज. या डिपेंडंट आणि सबऑर्डिनेट क्लॉजचे सुद्धा नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज 3 प्रकार आहेत. हे आपल्याला समजून घेणं गरजेचंच आहे कारण आपल्या एक्झामला प्रश्न असतो याच्यावर. हाऊ डू वी डिसाइड वेदर द क्लॉज इज नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज ऑर अन ॲडव्हर्ब क्लॉज. देर इज अ सिम्पल रूल. एक खूप साधं रूल आहे. वी कॅन रिप्लेस अन ॲडव्हर्ब क्लॉज विथ अन ॲडव्हर्ब, अन ॲडजेक्टिव्ह क्लॉज विथ अन ॲडजेक्टिव्ह अँड नाउन क्लॉज विथ अ नाउन. आता बघा खालील एक्झाम्पल. आय डोंट नो द आन्सर. इथे काय नाउन आहे. बट आय डोंट नो व्हॉट दे वॉन्ट. इथं नाउन क्लॉज झाला. ही टोल्ड अस अ फनी स्टोरी. हे ॲडजेक्टिव्ह आहे कारण
गोष्ट कशी आहे, फनी आहे, तर ॲडजेक्टिव्ह वापरलं फनी. पण ही टोल्ड अस अ स्टोरी दॅट वॉज फनी, ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. दे वेंट अवे, आता इथे ॲडवर्ब आहे, कारण दे वेंट अवे, कोण गेले, कशावरनं कळलं तुम्हाला, क्रियापदाविषयी विशेष माहिती, अवे म्हणून ॲडवर्ब. दे वेंट व्हेन यू वेअर टॉकिंग टू युअर फ्रेंड, ॲडवर्ब क्लॉज झाला. नाव कम्प्लीट द फॉलोइंग ऑन युअर ओन. बट आय डोंट नो व्हॉट ही वॉन्ट्स, नाऊन क्लॉज आहे, त्याला काय पाहिजे ते नाऊनवर फोकस केला. ही टोल्ड अस अ स्टोरी दॅट वॉज इंटरेस्टिंग, गोष्ट कशी इंटरेस्टिंग आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, कारण स्टोरीविषयी माहिती दिली आहे. दे वेंट वेन द बेल रँग, काय झालं, बेल वाजली म्हणून ते गेले, सो ॲडवर्ब क्लॉज. थिंक बिफोर यू यूज, नेम सम रेडी टू ईट अँड रेडी टू कुक फूड आयटम्स available in the market. Discuss the following in groups. Discuss whether it is necessary to use such items and when they are sold. Discuss the possible adverse effect of such food item. आता बघा, थिंक बिफोर यू यूज, विचार करा वापरण्या अगोदर. नेम सम रेडी टू ईट आयटम, कोणते कोणते फूड आयटम्स, रेडी टू ईट फूड्स, चिप्स, बिस्किट्स, इन्स्टंट नूडल्स, चॉकलेट्स आणि ब्रेड. रेडी टू कुक फूड्स वेगळे, ईट म्हणजे लगेच खाण्याचे आणि कुक म्हणजे पटकन करायचे. इन्स्टंट डोसा मिक्स, नूडल्स, पास्ता, फ्रोझन पराठा, रेडी करी पेस्ट. आता इथे आपल्याला एक इमेज दिसतीये, कशाची दिसतीये, नूडल्स. इज इट नेसेसरी टू यूज सच आयटम्स अँड वाय आर दे सोल्ड, खरंच गरज आहे का यांची आणि का विकले जातात. येस, सच आयटम्स आर नेसेसरी बिकॉज दे सेव्ह टाईम अँड एफर्ट. They are sold because many people have busy lifestyles and prefer quick and easy food options. B. Possible adverse effect of such food items. Answer. They may contain preservatives and excess salt. Regular use can cause health problems. They reduce the habit of eating fresh food. They may lead to obesity and poor digestion. Now look at the wrapper and complete the sentence. Okay. आपण बघायचं आहे प्रोडक्ट आणि सेंटेन्स कंप्लीट करायचं. नेम द प्रोडक्ट, इथे गिवन अबाउट द पिक्चर अँड इमॅजिनरी फूड आयटम पॅकेट. ॲज अ विजिलंट कन्झ्युमर वी शुड रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑन द पॅकेट. म्हणजे आपण एक शहाणे ग्राहक असू तर आपण हे वाचलं पाहिजे. नेम द प्रोडक्ट, टू नो वॉट द फूड आयटम इट इज. इंग्रेडियंट काय, टू नो वॉट द प्रोडक्ट इज मेड ऑफ. न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन, टू चेक कॅलरीज, फॅट्स, शुगर, सॉल्ट एक्सेट्रा. मॅन्युफॅक्चरिंग डेट असेल, टू नो वेन द प्रोडक्ट वॉज मेड, मॅन्युफॅक्चरिंग डेट बघणं मस्ट आहे. एक्सपायरी बेस्ट बिफोर डेट, टू एन्श्युअर द फूड इज सेफ टू ईट. नेट वेटेड, टू नो द क्वांटिटी ऑफ द प्रोडक्ट. इंस्ट्रक्शन फॉर यूज कुकिंग आहे. मेथड, टू प्रिपेअर द फूड करेक्टली अँड स्टोरेज इंस्ट्रक्शन, टू स्टोअर द फूड सेफली. प्राईस महत्त्वाची बघणं, टू नो द कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट. मॅन्युफॅक्चरर नेम, address for reliability and the contact. Food safety symbol like vegetarian, non-vegetarian mark. Warning or allergen, information to avoid health problems. Try and obtain more information about the symbol on the packet. Answer. Green dot, vegetarian food. Recycle symbol, packet can be recycled. Food safety mark, product is safe for consumption. Discuss the following. Why is the recipe given on the packet? To help consumer prepare the food correctly and easily. Second, why does the packet tell us to visit the website of the company? Answer. To get more information about the product and other items of the company. 3. What ideas are used to make the packet attractive? Answer. Bright colors, pictures, simple language and catchy words. 4. How will you verify whether something is good for you to eat? Answer. By checking ingredients, nutritional facts and expiry date. B. Correct the outer covering of the fast food item. Discuss the following points in groups and then write your observation in your notebook. Nutritional facts. Calories, fat, sugar are mentioned. Ingredients listed clearly. Manufactured by, company name and address given. MRP printed on the packet. Net weight, calorie mentioned. Veg, non-veg shown by symbol. Recipe, cooking instructions given. Website, company website mentioned. Other instructions, storage and warnings given. I would design a colorful packet with a catchy name, clear image, nutritional fact, easy recipe, veg symbol and eco-friendly material to attract consumers. So this is my product, my ad.
कॉन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड द कन्झ्युमर. बघा असं कॉन्व्हर्सेशन येऊ शकतं पेपरला, सो लक्ष द्या. मी, दिस प्रोडक्ट इज व्हेरी टेस्टी अँड हेल्दी. कन्झ्युमर, इट इज इझी टू प्रिपेअर. मी, येस, इट गेट्स रेडी टू इन जस्ट 5 minutes. Consumer, is it safe to eat? Me, yes, it is vegetarian product with quality ingredients. Dialogue with your younger sister. Okay, हा पण येऊ शकतो एक्झामला. मी, you should eat something healthy. Sister, I want something tasty. Me, let us make noodles. They are easy and tasty. Sister, how do we make them? Me, just boil water and noodles and cook for a few minutes. सो थँक्यू स्टुडंट्स, आम्हाला जो इतका तुम्ही सपोर्ट करता आणि छान छान कमेंट्स देता. तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल, कमेंट्स करायचे असेल तर आम्हाला खूप आवडेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.